हाय स्टुडंट, भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। तर बघा, आज आपण BCom थर्ड इयर सेमिस्टर 6 यामधील जो तुमचा ऑडिट हा विषय आहे, तर या विषयातील प्रकरण पहिले चेकिंग व्हाउचिंग अँड ऑडिट रिपोर्ट। तर या जो तुमचा चॅप्टर फर्स्ट आहे, तर याच्या पूर्ण नोट्स आज आपण पाहणार आहोत। जर तुम्हाला त्या नोट्सचे एक्सप्लेनेशन पूर्ण पाहिजे असेल तर तुम्ही तशी मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा, तरच मी त्यावरती व्हिडिओ बनवणार आहे। जेणेकरून जर तुम्हाला जास्तीत जास्त त्याची गरज असेल तर तो व्हिडिओ मला बनवता येईल। जर तुम्हाला फक्त या नोट्स म्हणजेच पॉईंट जर पाहिजे असतील तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण पॉईंट्स चॅप्टर फर्स्टमधील पाहणार आहोत। त्यासाठी तुम्हाला सिलेबसचा काय काय सिलेबसमध्ये कोणकोणते पॉईंट आहेत ते तुम्हाला पाहायचे आहेत, त्याचा व्हिडिओ मी केलेला आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ऑडिट या विषयाचा सिलेबस जर पाहिलेला नसेल तर तो तुम्ही त्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून व्हिडिओच्या लिंकवर क्लिक करा आणि तो सिलेबस एकदा पाहून घ्या। आणि जे मी नोट्स काढून दिलेले आहेत तर त्यामध्ये पूर्ण पॉईंट्स आलेले आहेत की नाही ते तुम्ही एकदा चेक करा। काही राहिलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर पहा, युनिट फर्स्ट चेकिंग व्हाउचिंग अँड ऑडिट रिपोर्ट इंट्रोडक्शन। तर मी थोडंसं इंट्रोडक्शन डेफिनेशन जे लिहिलेले आहेत ते तुम्हाला मी रीड करून दाखवते। जे पॉईंट्स आहेत ते पूर्ण पॉईंट्स आज आपण पाहणार आहोत। त्याआधी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा होईल। तर बघा, जे आपली स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ जे आहे, तर ती जी युनिव्हर्सिटी आहे नांदेडची, तर याच्या रिलेटेड जे क्वेश्चन विचारले जातात तुम्हाला एक्झाममध्ये, अगदी त्याच क्वेश्चनच्या नोट्स मी तुम्हाला देत असते। जे क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन असतात त्याच नोट्स मी तुम्हाला काढून दिलेल्या आहेत सेमिस्टर 5ला सुद्धा। तर पहा, आज आपण युनिट फर्स्ट त्यामधील सगळ्यात आधी मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ व्हाउचिंग। तर पहा, यामध्ये प्रमाणन हे बिल, पावत्या, करार, बँक, पेइंग स्लिप इत्यादी असू शकतात। खात्यांच्या पुस्तकामधील व्यवहारांच्या संवर्धनासाठी स्पष्टपणे ओळखले जाते। नोंदीची अचूकता तपासण्यासाठी खात्यांच्या पुस्तकामध्ये कागदोपत्री पुरावा तपासण्याच्या क्रियेला व्हाउचिंग प्रमाणन असे म्हटले जाते। व्हाउचिंग हा एक तांत्रिक शब्द आहे जो कागदोपत्री पुराव्याच्या लेखापरीक्षकाने केलेल्या तपासणीचा संग्रह देतो। सोप्या भाषेत सांगायचे झाले तर व्हाउचिंग म्हणजे सर्व मूळ पुरावे, जसे की बघा पावत्या, पत्रव्यवहार, करार इत्यादींची काळजीपूर्वक तपासणी करणे, जेणेकरून हिशोबाच्या पुस्तकातील नोंदीची अचूकता तपासणी करू शकतो। व्हाउचिंग ही प्राथमिक लेखापुस्तकामध्ये दिसणाऱ्या नोंदीची सत्यता तपासण्याची क्रिया आहे। व्हाउचिंग हे ऑडिटिंगचा कणा म्हणून ओळखले जाते। जर तुम्हाला अक्षर ओळखू येत नसेल तर माझ्या व्हॉईसकडे लक्ष द्या आणि ते तुम्ही लिहून घ्यायचं आहे किंवा तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा काढून घेऊ शकतात। त्याचबरोबर याच्या व्याख्या पहा, J.R. बाटलीहोर यांनी केलेली व्याख्या आहे। तर हिशोबाच्या पुस्तकातील नोंदीची अचूकता सिद्ध करण्यासाठी व्हाउचिंग खूप उपयुक्त आहे। हे त्या व्यवहाराबद्दल देखील सूचित करते जे खात्यांच्या पुस्तकामधून वगळण्यात आले आहे। व्हाउचिंग म्हणजे मूळ नोंदीच्या पुस्तकामध्ये दिसणाऱ्या वस्तूची सत्यता तपासणे। त्यानंतर सेकंड आहे पहा, अर्नाल्ड ए. आयरिश। तर यांची काय व्याख्या आहे, तर व्हाउचिंग ही एक तांत्रिक संज्ञा आहे जी व्यवहारांना समर्थन देण्यासाठी कागदोपत्री पुराव्यांचा तपासणीचा संदर्भ देतो। त्यानंतर पहा, तर आपण मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ व्हाउचिंग हे आपण आत्ताच पाहिलेलं आहे। यात काही अडचण असेल तर कमेंट करू शकतात। त्यानंतर पहा, आपण घेणार आहोत ऑब्जेक्टिव्ह ऑफ व्हाउचिंग। ठीक आहे, तर ऑब्जेक्टिव्ह ऑफ व्हाउचिंग कोणकोणते आहेत तर ते मी दिलेले आहेत काढून। जर तुम्हाला याचं विश्लेषण पाहिजे असेल, ठीक आहे, काय म्हणत आहे तर याचं विश्लेषण पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा, तर मी त्याचं विश्लेषण तुम्हाला पूर्ण एका व्हिडिओमध्ये देईन प्रत्येक पॉईंटवरती। ठीक आहे, जर तुम्हाला फक्त हेच पुरेसं असेल
तरी काही हरकत नाही, हेच वाचून घ्यायचं आहे आणि तुमच्याकडे बुक वगैरे असेल तर त्यातील तुम्ही विश्लेषण पाहू शकता आणि लिहू शकता. खूप सोपा विषय आहे ऑडिट. तर हे तुम्हाला पॉईंट कळणं महत्त्वाचं आहे, त्यासाठी मी तुम्हाला इथे पॉईंट काढून दिलेले आहेत. तर पहा, ऑब्जेक्टिव्ह ऑफ व्हाउचिंग. तर पहिलं काय आहे, चुका आणि फसवणूक शोधण्यासाठी. सेकंड आहे रेकॉर्ड न केलेले व्यवहार शोधण्यासाठी. तिसरं आहे खात्यांचे सत्य जाणून घेणे. चौथा आहे व्यवहारांची अधिकृतता तपासणे. पाचवा आहे योग्य पुरावा. सातवा आहे योग्य रक्कम. आठवा आहे भांडवली आणि आगामी खर्च. नववा आहे व्यवसायासाठी केलेली खरेदी. 10 आहे अंकगणिती अचूकता. 11 आहे शब्द आणि आकृत्यांची तुलना करणे. व्यवहार. 12वा आहे व्यवहार व्यवसायाशी संबंधित असणे आवश्यक आहे. तर हे आहेत 12 ऑब्जेक्टिव्ह ऑफ व्हाउचिंग. ठीक आहे. त्यानंतर सिलेबसमध्ये कोणता पॉईंट आहे, तर टेस्ट व्हाउचिंग ऑफ कॅशबुक. तर टेस्ट व्हाउचिंग ऑफ कॅशबुक, तर यामध्ये पहा तुम्हाला चाचणी तपासणे. तर चाचणी तपासणी, एकदा लेखापरीक्षकाने अंतर्गत तपासणी आणि अंतर्गत लेखापरीक्षण प्रणालीच्या कार्यक्षमतेचे मूल्यमापन केल्यानंतर त्याने लेखापरीक्षण करण्याची पद्धत ठरवावी. ती 2 प्रकारची असू शकते. कोणते 2? तर पहा, पहिली आहे नियमित तपासणी, दुसरी आहे चाचणी तपासणी. तर नियमित तपासणी म्हणजे काय, तर नियमित तपासणी म्हणजे अत्यंत साध्या स्वरूपाच्या आणि कारकुनी चुका फसवणुकी शोधण्याच्या दृष्टीने आणि लेजरच्या पुस्तकांची अंकगणिती अचूकता तपासणे. त्यामध्ये लेजरमधील ओपनिंग बॅलन्स तपासणे, अकाउंट्स बुक्समध्ये नोंदवलेले सर्व व्हाउचरची तपासणी करणे, जर्नल, कॅशबुक, सबसिडियरी बुक ते लेजरपर्यंत सर्व व्यवहारांची पोस्टिंग तपासणे समाविष्ट आहे. परंतु मोठ्या प्रमाणावरील व्यवसाय काय करतात, तर संघटनेच्या बाबतीत कामाचे ओझे तसेच वेळ आणि खर्च कमी करण्यासाठी सर्व व्यवहार तपासणे अपरिहार्य आहे. त्यासाठी चाचणी तपासणी नावाचे सांख्यिकीय तंत्र वापरले जाते. प्रोमिक चाचणी तपासणी म्हणजे मोठ्या संख्येने समान आयटममधून प्रतिनिधी नमुना निवडणे आणि तपासणे होय. त्यानंतर पहा चाचणी तपासणीचे फायदे. चाचणी तपासणीचे फायदे पहा काय काय आहेत, तर कामाचा बोजा कमी होतो चाचणी केल्यानंतर, वेळेत कपात, नैतिक तपासणी. नियमित तपासणीप्रमाणे त्यात 100% तपासणीचा समावेश नाही, म्हणूनच कामाची वारंवारता टाळली जाते. त्यानंतर चाचणी तपासणीचे तोटे. काय काय तोटे आहेत, तर पहा चुका आणि फसवणूक शोधण्यात अयशस्वी. क्लायंटचे कर्मचारी निष्काळजी होतात कारण त्यांना माहिती असते की ते काम पूर्णपणे तपासले जाणार नाही. तिसरा आहे नुकसान भरपाईच्या चुका लक्षात येत नाहीत. त्यानंतर सेकंड पॉईंट आहे पहा सिलेबसमधला, व्हाउचिंग ऑफ रिसिप्ट साईड ऑफ कॅशबुक. तर रोख पुस्तकांच्या प्राप्ती बाजूचे प्रमाणन काय आहे, यामध्ये पहा रोख विक्री, ऋणकोकडून मिळालेली रक्कम, प्राप्त भाडे, व्याज, लाभांश, प्राप्त कमिशन, प्राप्त विपत्रे, संपत्तीच्या विक्रीमधून प्राप्त राशी, बुडीत कर्जाची वसुली इत्यादी प्राप्तीची पदे आहेत. तर प्राप्ती बाजूवर असणाऱ्या काही प्रमुख पदांचे प्रमाणन पुढील प्रमाणे केले जाते. तर कोणत्या प्रमाणे केले जाते, तर पहा यामध्ये 8 पॉईंट मी तुम्हाला दिलेले आहेत. काय काय आहेत, सुरुवातीची शिल्लक ओपनिंग बॅलन्स, रोख विक्री म्हणजेच कॅश सेल्स, ऋणकोकडून प्राप्त राशी रिसिप्ट फ्रॉम डेटर्सला आपण मराठीमध्ये काय म्हणतो तर ऋणको, प्राप्त हुंड्या बिल्स रिसिवेबल, प्राप्त कर्ज रिसिव्ड लोन, लाभांश डिव्हिडंड रिसिव्ड, प्राप्त भाडे रेंट रिसिव्ड, प्राप्त वर्तन कमिशन रिसिव्ड. तर हे झाले 8 प्राप्त बाजूचे प्रमाणन, हे याचे पॉईंट्स आहेत. त्यानंतर सेकंड सिलेबसमधील पॉईंट कोणता आहे, व्हाउचिंग ऑफ द पेमेंट साईड ऑफ द कॅशबुक. तर रोख पुस्तकाच्या शोधन बाजूचे प्रमाणन
काय आहेत तर पहा, एकूण 9 प्रमाणं मी इथे काढून दिलेली आहेत. पहिला आहे धनकोंडा शोधन म्हणजेच पेमेंट टू क्रेडिटर्स, नगदी खरेदी, कॅश परचेस, मजुरी, वेजेस, वेतनाचे शोधन, सॅलरी, देयविपत्राचे शोधन, बिल्स पेएबल, भूमी आणि इमारत खरेदी, परचेस ऑफ लँड अँड बिल्डिंग, यंत्र अँड फर्निचर खरेदी, परचेस ऑफ मशिनरी, फर्निचर, संचालक शुल्क, डायरेक्टर फीस, वेतन, कमिशन. तर हे झाले रोख पुस्तकाच्या शोधन बाजूचे प्रमाणन. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे पहा, एलिमेंट्स ऑफ ऑडिट रिपोर्ट. तर पहा, एलिमेंट्स ऑफ ऑडिट रिपोर्ट म्हणजे काय तर लेखापरीक्षण अहवाल. तर लेखापाल त्यांच्या कंपनी किंवा संस्थेच्या फील्ड वर्क दरम्यान गोळा केलेला डेटा प्रकाशित करण्यासाठी अंकेक्षण अहवाल वापरतात. मोठ्या प्रमाणावर वापरलेला अहवाल हा मानक अंकेक्षण अहवाल आहे, ज्यामध्ये पूर्ण होण्यासाठी 8 घटकांचा समावेश असणे आवश्यक आहे. ते खालीलप्रमाणे सांगितलेले आहेत. लेखापरीक्षण अहवालातील घटक. तर कोणकोणते घटक आहेत तर पहा, पब्लिक लिमिटेड कंपनीच्या आर्थिक विवरणांची अचूकता सांगणारा प्रमाणित ऑडिटर किंवा ऑडिटर चा अहवाल ऑडिटर्स अहवाल म्हणून ओळखला जातो. इथे पहा, हा अहवाल लेखापरीक्षकाचे एक लिखित पत्र आहे, ज्यामध्ये कंपनीविषयी आर्थिक विवरण सामान्यतः स्वीकृत लेखातत्त्वे म्हणजेच GAAP गॅपनुसार पाळले जातात की नाही ते पाहिले जाते. लेखापरीक्षकाच्या अहवालात खालील घटकांचा समावेश असावा. तर कोणकोणत्या घटकांचा तर पहा, एकूण 8 घटक आहेत. तर पहिला घटक आहे अहवालाचा शीर्षक, दुसरा आहे पत्ता, तिसरा आहे निरीक्षण, चौथा आहे लेखापरीक्षण मानक, पाचवा आहे अंकेक्षकाचे मत, सहावा आहे लेखापरीक्षकाचे नाव, सातवा आहे लेखापरीक्षकांचा पत्ता, आठवा आहे लेखापरीक्षकांची स्वाक्षरी. त्यानंतर चॅप्टर 1 मधील सिलेबसमधील लास्ट पॉईंट काय आहे तर टाइप्स ऑफ ऑडिट रिपोर्ट्स, अंकेक्षण अहवालाचे प्रकार. तर कोणकोणते आहेत तर पहिला आहे स्वच्छ आणि अमर्याद अहवाल, क्लीन ऑर अनक्वालिफाईड रिपोर्ट. सेकंड आहे मर्यादित अहवाल, क्वालिफाईड. नकारात्मक अहवाल, निगेटिव्ह. त्याचबरोबर पात्र अहवाल, अस्मीकरण अहवाल, डिस्क्लेम्ड रिपोर्ट. तर अशा पद्धतीने टाइप्स ऑफ ऑडिट रिपोर्ट हे टाइप्स आहेत अंकेक्षण अहवालाचे. त्यानंतर लास्ट आहे ऑडिट सर्टिफिकेट. तर ऑडिट सर्टिफिकेटमध्ये काय तर कशा पद्धतीने असते तर पहा, अंकेक्षण प्रमाणपत्र हे एक दस्तऐवज आहे जे अंकेक्षण केले गेले आहे. हे प्रमाणित करते की आर्थिक विधानांच्या संबंधित कायदे आणि नियमांचे पालन करत आहे. हे लक्षात येते. अंकेक्षण प्रमाणपत्र सामान्यतः अंकेक्षकाकडून दिले जाते, ज्यात अंकेक्षणाची व्याप्ती, अंकेक्षणाची तारीख व आर्थिक विधानावर अंकेक्षकाची मत यासारखी माहिती समावेश असते. लेखापरीक्षकाचे प्रमाणपत्र असे दर्शवते की त्याने काही अचूक आकृत्यांची पडताळणी केली आहे. तर अशा पद्धतीने हे ऑडिट सर्टिफिकेटसुद्धा आपण पाहिलेलं आहे. टाइप्स ऑफ ऑडिट रिपोर्ट, त्याचबरोबर एलिमेंट्स ऑफ ऑडिट रिपोर्ट, व्हाउचिंग ऑफ द पेमेंट साइड ऑफ द कॅश बुक, त्यानंतर व्हाउचिंग ऑफ रिसिप्ट साइड ऑफ कॅश बुक, त्याच्यानंतर टेस्ट चेकिंग व्हाउचिंग ऑफ कॅश बुक, ऑब्जेक्टिव्ह ऑफ कॅश बुक आणि मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ व्हाउचिंग. तर हे आपण चॅप्टर 1 चेकिंग व्हाउचिंग अँड ऑडिट रिपोर्ट इंट्रोडक्शन, तर यामधील आपण पूर्ण हे पॉईंट पाहिलेले आहेत. जर यात काही कोणाला अडचण असेल कमेंट करू शकतात. जर सिलेबसनुसार कुठला पॉईंट राहिला असेल तर तुम्ही मला कमेंट करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 2nd चॅप्टरमधील नोट्स पाहणार आहोत.
जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। या चॅनेलवरती तुम्हाला BCOMमधील पूर्ण जे ॲडव्हान्स अकाउंट, मॅनेजमेंट अकाउंट याचे जे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहेत ते अतिशय सोप्या पद्धतीने मी सोडवून दिलेले आहेत, जेणेकरून तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिला तर तुम्ही एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण प्रॉब्लेम समजून जाईल आणि तुम्हाला युनिव्हर्सिटीच्या एक्झाममध्ये क्वेश्चन पेपर लिहित असताना अतिशय सोपा पेपर जाणार आहे। खूप विद्यार्थ्यांनी मागच्या सेमिस्टरला या व्हिडिओचा उपयोग केला आहे, त्यांचे विषय ऑल क्लिअर निघालेले आहे अशी त्यांनी कमेंटसुद्धा केलेली आहे। तर तुम्ही एकदा जाऊन पाहू शकतात मॅनेजमेंट अकाउंट, ॲडव्हान्स अकाउंट याचे प्रॉब्लेम। जर तुम्हाला आवडले तर तुम्ही सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून यापुढील येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्ही मिस करणार नाहीत। तर पहा, डिस्क्रिप्शनमध्ये मी याच्या सिलेबसची लिंक दिलेली आहे आणि टेलिग्रामची सुद्धा लिंक दिलेली आहे। तर टेलिग्रामला सुद्धा जॉईन करा, जेणेकरून मी त्यावरती मॅनेजमेंट अकाउंट, ॲडव्हान्स अकाउंट याचे प्रॉब्लेमही शेअर करत असते, ठीक आहे। तर तिथून तुम्हाला प्रॉब्लेम भेटतील। तसेच मी व्हिडिओमध्ये सोडवून घेत असताना तुम्हाला प्रॉब्लेम शेअर करत असते, तर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता। परंतु मी टेलिग्राम चॅनलवरती शेअर करते, कारण तिथून तुम्हाला डाउनलोड करण्यास सोपं जाईल, ठीक आहे। तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत अभ्यास करा। काही हेल्प हवी असेल तर मला कमेंट करा। धन्यवाद।